योद्धा न्यूज मराठी। अवधर गावाला पूरमुक्त करण्यासाठी नाम फाउंडेशन सरसावले। मुंबईच्या श्री शिंगेश्वर नवयुग मंडळाकडूनही पूरग्रस्तांना मदत। अवधर नुकत्याच झालेल्या महापुरात अवधर गावातील बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माती, दगड आणि गाळ वाहून आल्याने हा बंधारा पूर्णपणे बुजला होता। बंधाऱ्याची खोली अत्यंत कमी झाल्यामुळे आगामी काळात पुन्हा मोठा पाऊस झाल्यास गावात पाणी शिरण्याचा आणि पूर येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता। गावकऱ्यांची हीच चिंता ओळखून नाम फाउंडेशन मदतीला धावून आले आहे। नाम फाउंडेशनतर्फे विनामूल्य पोकलेन मशीन दाखल गावावरील संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी नाम फाउंडेशन मार्फत कालच अवधर गावात एक पोकलेन मशीन दाखल झाले आहे। या मशीनच्या साहाय्याने बंधाऱ्यातील गाळ आणि दगड माती काढण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे, जेणेकरून बंधाऱ्याची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता पूर्ववत होईल। विशेष म्हणजे नाम फाउंडेशनतर्फे ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आणि एक भरीव मदत म्हणून उपलब्ध करून देण्यात आली आहे। या संकटसमयी दाखवलेल्या तत्परतेबद्दल अवधर ग्रामस्थांच्या वतीने नाम फाउंडेशनचे मनापासून आभार व्यक्त केले जात आहेत। श्री शिंगेश्वर नवयुग मंडळ मालारकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात। एकीकडे गावातील बंधारा मोकळा करण्याचे काम सुरू असतानाच दुसरीकडे पूरग्रस्तांच्या दैनंदिन गरजा ओळखून मुंबईतील श्री शिंगेश्वर नवयुग मंडळ मालार यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी एक छोटीशी पण मोलाची मदत करण्यात आली। कठीण प्रसंगात मुंबईहून पाठवलेल्या या मदतीमुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे। या सामाजिक बांधिलकीबद्दल मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे गावकऱ्यांनी मनपूर्वक आभार मानले आहेत। या संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधी सुरेखा कडलग यांनी। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।